आरामात मॅनेज होईल अरे खरंच. आता तरी हस. थँक्यू थँक्यू. हा थँक्यू. तुला माहिती आहे ना मी तुझी सख्खी बहीण आहे, सख्खी. तू ना खरंच वेड आहेस दादा. अरे तुला लागल्यावर मलाही दुखतं. आय नो. आणि तू काळजी करू नकोस. एकदा का तुला सरकारी नोकरी लागली ना की सगळं व्याजा सकट वसूल करणार आहे मी. चल बाय. बाय. सावकाश. हो. उशीर झाला आज द्या मी घेते. नको जा बाळा, तो तुला उशीर होईल. बरं येते. हो. काय बिंदू दादा दुकान उघडे बाहेर. पडायचं. बाबा बाबा गेली गेली. काय चाललंय? अरे दादा, आम्ही दीचं बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन करतोय. आई नाहीये ना घरी. कमाल चान्स मिळाला आपल्याला. बाबा ही नाही म्हणजे कल्पना चांगली आहे. करूया प्लॅन. सिक्रेट आहे. पण कसं सेलिब्रेशन करणार? नाही म्हणजे केक वगैरे आपण ऑनलाईन मागवू शकतो, पण डेकोरेशनचं काय? हो हो हो, सगळं करूया. आतापर्यंत आई तिला जे जे बोललीये ना ते सगळं ती विसरून गेली पाहिजे. असा सेलिब्रेट करू तिचा बर्थडे. गुड. अरे पण गिफ्टचं काय? मी सांगतो ना. सलील, मला माहिती आहे तुला श्रीमंत व्हायचंय. अरे कोणाला व्हायचं नसतं, पण त्यासाठी शॉर्टकट्स. उठून बस. त्यासाठी शॉर्टकट्स नसतात. एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत आणि प्रामाणिकपणा याला जगात पर्याय नाहीये. आणि यार फोकस हवा रे. ही अशी धरसोड वृत्ती ठेवून नाही चालणार आहे. तरी तुझ्या प्रत्येक बिझनेस आयडियामध्ये आपण पैसे होतो, पण एक गोष्ट करत असताना तुला दुसऱ्या गोष्टीमध्ये जास्त पैसा दिसतो. मग ही हातातली गोष्ट सोडून तू त्याच्या मागे धावतोस. एका वेळी 4 दगडांवर पाय ठेव.